संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत. संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर आहे, पण त्याचे जे पडसाद आहेत ते आता नागपुरामध्ये उमटलेले आहेत. 2 गटामध्ये तुफान हाणामारी झालेली आहे, त्यासोबत दगडफेकही झाली आहे. काय म्हणाल? संभाजीनगरला औरंगजेबाची कबर आहे, त्या ठिकाणी कोणताही मुसलमानांना आंदोलन केलं आहे ना पुढं आलेलं आहे. परंतु नागपूरमध्ये 2 गटामध्ये मारामारी झाला नाही, तर एका गटाने इतरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडे सापडलेली शस्त्र पाहिली, पेट्रोल बॉम्ब पाहिले, दगडं पाहिली, कुऱ्हाडी पाहिली आणि त्याच्यामध्ये 4 DCP जखमी होत आहेत, 30 पोलीस कर्मचारी जखमी होतात. म्हणजे ज्या पद्धतीने यांनी तयारी केली होती ती तयारी पाहता यांना ही दंगल घडवायचीच होती असा त्याचा अर्थ आहे. कुणावर संशय आहे सरकारला? कुणी केलं असावं? या महाविकास आघाडीच्या लोकांनी त्यांना पुढाकार घेतलेला आहे, त्यांना घडवण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. अरे तुम्हाला काय झालं, मुसलमान का उठत नाही, का पेटत नाही, हे असं सर्व मॅनेज करून केलेली दंगल आहे. संजय राऊत म्हणतायत की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तिथे संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबची कबर खोदून काढावी. संघाचा अजेंडा आहे आणि त्यामुळेच हे सगळं घडतं आहे. महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं महत्त्व कमी करण्याचा हा सगळा घाट आहे. आम्हाला काय करायचं आम्ही करू, फक्त तुम्ही टाळ्या वाजवत बसा. यावर हिंदुत्वावर बोलायचं तुम्हाला अधिकारही नाही आहे, नैतिकतासुद्धा नाही आहे तुमची. म्हणून आता तुम्ही टाळ्या वाजवण्याचं काम करा. औरंगजेबाची कबर कशी आठवायची ते काम आम्ही करू. आदित्य ठाकरे पण आता म्हणू लागलेले आहेत की कुठेतरी खबर झाकण्यासाठी कबरचा मुद्दा समोर आणला, मूळ मुद्द्यांना कुठेतरी बगल देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आदित्यला काय माहिती आहे राजकारण? आदित्य कोणत्या धुंदीत बोलतोय तो? त्यालाही संजय राऊतची सावली पडली का काय? अहो तुम्हाला काय करायचं, कोणत्या वेळेला काय करायचं, तुम्हाला मुस्लिमाचे चांगुलपण करायचं असेल तर करा, परंतु मुस्लिम लोक हे औरंगजेबाच्या विरोधात आहेत हे लक्षात ठेवा. नक्कीच. पण सरकार तुमचं आहे, केंद्रातही सरकार आहे, राज्यातही सरकार आहे. मग सरकारची या कबरीबाबतची नेमकी भूमिका काय असणार आणि त्यामुळे महाराष्ट्र पेटतो असं वाटतं का सरकारला? सरकारची भूमिका सरकार योग्य वेळेला उठवतंय, कुणालाही दंगल करायपासून प्रवृत्त करत नाही, त्यांना बाजूला हटवतंय, त्यांना सगळं सक्त कारवाई करतंय. परंतु हे जन आंदोलन आता लोकांनी हातात घेतलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा आहे, एक दिवस ती औरंगजेबाची कबर या ठिकाणी हटवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्याबाबत सरकारला गांभीर्य नाही. राजू शेट्टी यांनी टीका केलेली आहे की सरकारनं शेतकऱ्यांच्या कवट्या भेट करा, म्हणजे त्यांना कळेल की राज्यात काय कळतं. आम्ही सर्वांची काळजी करतोय, त्यांनी चिंता करू नये. शेतकऱ्यांसाठी काय करायचं, कामगारांसाठी काय करायचं, लाडक्या बहिणींसाठी काय करायचं ते सरकार सगळं काम करतं आहे. त्यांनी उगाच सल्ले देण्यापेक्षा स्वतः जाऊन त्या सगळं पाहणे करावं. मी या सगळ्यांना जबाबदारी असं वाटतं. अबू आझमी एक मोहरा आहे. अबू आझमी काय इतका मोठा महान नेता आहे काय तो? म्हणून तो एक मोहरा आहे. परंतु असे अनेक समाजकंटक आहेत जे या आमच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.